नमस्कार मंडळी, आज आपण कांदा बटाट्याची भाजी बनवूया। झटपट होणारी ही भाजी। जर आपल्या घरी भाजी नसेल अवेलेबल तर कांदा बटाटा शक्यतो घरात असतोच, तर कांदा बटाटा घालून चपातीसाठी आणि तांदळाची पोळा भाकरीसाठी खूप छान ही भाजी असते आणि लहान मुलांच्या आवडीची पण भाजी। तर त्यासाठी मी काय काय घेतलेलं आहे ते पाहूया। साहित्य: बटाट्याच्या अशा प्रकारे काचऱ्या करून घेतलेल्या आहेत, 3 बटाटे कापून घेतलेले आहेत, 2 कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत, हळद पाव चमचा, अर्धा चमचा लाल तिखट, मी घरगुती मसाला घेतलेला आहे, तुम्ही लाल तिखटही घेऊ शकता, राई आणि जिरं पाव चमचा दोन्ही मिळून, हिंग पाव चमचा, मीठ चवीपुरता घ्यायचे, मिरचीचे मी 2 तुकडे घेतलेले आहेत, एका मिरचीचे 2 तुकडे करून, कढीपत्ता थोडासा, एक लहानसा टोमॅटो घेतलेला आहे आणि कोथिंबीर, आणि भाजीसाठी 2 चमचे तेल। इतकं साहित्य आणि झटपट होणारी ही भाजी। कढईमध्ये तेल घालून घेऊया। तेल गरम झालं तर त्यामध्ये जिरं आणि मोहरी घालून घ्यायची, राई पाव चमचा घेतलेला दोन्ही मिळून, आणि तेल 2 चमचे असं तुम्ही म्हणाल की 2 चमचे असे घालताना दिसले नाही, आपण गृहिणी आहेत तर एक 2 चमच्याचा अंदाज आपल्याला नक्की समजून येतो, तर 2 चमच्याचा असा अंदाजाने मी घातलेला। कढीपत्ता घालून घेऊया, हिंग, बटाटा असल्यामुळे हिंग घालतो, मिरचीचे तुकडे, बारीक चिरलेला कांदा, कांदा जितका बारीक चिरता येईल तितका बारीक चिरून घ्या। मोठे 2 कांदे घेतलेले, 3 बटाटे घेतलेले आणि 2 मोठे कांदे घेतलेले, मीठ घालून घ्यायचे, मीठ चवीनुसार घालून घ्यायचे। आता 2 मिनिटांसाठी कांद्यावर झाकण ठेवून द्यायचे आणि थोडा कांदा शिजवून, कांदा थोडा शिजलेला आहे त्यामध्ये घालून घ्यायचे हळद, लाल तिखट अर्धा चमचा, त्यामध्ये तुम्ही पाव चमचा धना आणि जिऱ्याची पूड पण घालू शकता। माझा हा घरगुती मसाला आहे म्हणून मी लाल तिखटच घातलेला आहे। मसाला व्यवस्थित आता मिक्स करून घ्यायचा आहे। तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील, चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, आणि असेच माझे व्हिडिओ येत आहेत, छोटे छोटे व्हिडिओ येत आहेत ते पाहायलाही विसरू नका। टोमॅटो घालून घ्यायचा, एक लहानसा टोमॅटो घेतलेला आहे, त्याची भाजी आहे त्यामुळे कांदा पूर्ण एकजीव नाही होऊन द्यायचा, कांदा थोडा दिसला पाहिजे या भाजीमध्ये। आणि आता मी बटाटा घालून घेते, बटाटा कापून पाण्यामध्ये घालून ठेवायचे नाहीतर तो काळा पडतो। आता हा सगळा 3 बटाटे घेतले, त्याच्या काचऱ्या करून घेतल्या अशा प्रकारे आणि पाण्यामध्ये घालून ठेवले काळा पडू नये म्हणून घालून घेते। आता बटाटा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे, मसाले व्यवस्थित बटाट कांदा आणि टोमॅटो मध्ये सगळे मसाले व्यवस्थित मिक्स झाले पाहिजेत, आणि मस्त अशी ही भाजी टिफिनसाठी, मुलांच्या टिफिनसाठी किंवा कोणी जॉब करत असेल त्यांच्या टिफिनसाठी चपाती सोबत खूप छान अशी ही सुकी भाजी बनली जाते। अशा पद्धतीने मस्त अशी तुम्ही बनवू शकता सुकी भाजी। आता यावर झाकण ठेवायचं आणि अगदी 5 मिनिटात मध्यम आचेवर हा बटाटा शिजवून घ्यायचा। 5 मिनिटात बटाटा शिजला जातो। बघा 5 मिनिट आता झालेली आहे आणि बघा भाजी पण शिजलेली आहे, बघा मस्त अशी कांदा बटाटा बटाटाचा बघा फुटतो म्हणजे भाजी आपली तयार झाली। कांदा बटाट्याची अशी झटपट अशी। कोथिंबीर घालून घेऊया, आता ही आपली कांदा बटाट्याची भाजी तयार। आता आपण भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये।